लग्नाचा आधीच मृत्यूचा धक्का. ताप्ती गंगा एक्सप्रेस मधील हल्ल्यात 27 वर्षीय युवकाचा अनाहूत मृत्यू. पहा ही बातमी. नमस्कार. काल रविवारी चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये हल्ला झालेल्या दोघेही प्रवाशांपैकी एका प्रवाशाच्या उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच्या नातेवाईकांनी पवित्रा घेतला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कालची घटना घडून आजपर्यंत आरोपी मोकाट फिरत असल्याने व जखमी युवकांच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान मृतक युवकाच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले आहे. काल चेन्नई जोधपूर एक्सप्रेस प्रवास करत असताना जागेवर बसण्याच्या वादातून सुमेरसिंग जबरसिंग राजपूत वय 27 वर्ष आणि पर्वतसिंग डोंगरसिंग राजपूत वय 40 वर्ष या दोघांवर 10 ते 15 जणांनी हल्ला केला. हल्ल्यात दोघेही प्रवाशांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. दोघेही जखमी प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी सुमरसिंग जबरसिंग राजपूत वय 27 वर्ष राहणार गुडियाला जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान या युवकाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. युवकाचा 20 फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता. विवाहाआधी युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपी पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. आज सकाळी 11 ते 11:30 वाजेची घटना असून नातेवाईकांनी पोलीस प्रशासनासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी राजस्थानच्या जोधपूर येथील मयत कुटुंबियांनी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावर मंत्री जयकुमार रावल यांनी लोहमार्ग प्रशासनाशी थेट मुंबई पावेतो भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला आणि आरोपींच्या अटकेसाठी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरात से एक लड़का बैठा था, 17 से टेस्ट पहना हुआ था, उस सीट के लिए थोड़ा बहुत माता मारी है. फिर हम लोग उसको सीट भी दे दिया. फिर वो किसी को फोन किया तो फिर 2 3 4 5 गुंडा बुलाया. कम से कम 10-12 आदमी थे. आके हमारे गए नंदुरबार से हमला. इसको इनकी बाइक मार दी. सुमेर सिंह नाम का था. मेरे को पीछे में शक हुआ तो लकड़ी तो मैंने पकड़ लिया, लेकिन पीछे शक मार दी. नाम करण सिंह, गांव गुड़ियाला, तहसील बालेसर. मेरे भाई के साथ कल अटैक हुआ ट्रेन में. ठीक है, 5 से लड़के थे, सीट को लेकर झगड़ा हुआ था, उस बारे में हुआ था. अटैक हुआ, उसका मृत्यू हो गया. जब तक मैं बोटी नहीं लूंगा जब तक आरोपी पकड़ा नहीं जाता. आता नंदुरबार रेल्वे स्टेशनवर चेन्नईहून जोधपूरला जात होते. राजस्थानी प्रवासी राजपूत भाई आहे सुमेर सिंग आणि त्याचा भाऊ सोबत जात होते. त्यांचे काही सीटवरून वाद झाला. ते वादवरून त्यांनी नंदुरबार मधून 4-5 पोरांना बोलवून घेतलं आणि बोलवून डायरेक्ट साकूने हल्ला केलेला आहे. त्याच्यात सुमेर सिंग मृत्यू पडला. त्यानंतर त्याला उशिराने आणला गेला इथं सिव्हिलमध्ये आणि अद्यापही अजूनही आरोपी पकडले गेले नाही आहे. त्यांचे पोलीस म्हणतात शोध चालू आहे. म्हणून एवढा टाइम लावायला वेळ होतोय. आणि त्याचा भाऊ इथे एकदम दुसरी अवस्थामध्ये तो प्रेत घ्यायला तयार नाही आहे. जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत तो प्रेत घ्यायला तयार नाही. चेन्नईवरून आमचे राजपूत बंधू राजस्थानला जात असताना जळगाव का अंबरवरून कोणतरी व्यक्ती बसला गाडीत आणि गाडीमध्ये काहीतरी त्यांच्या काहीतरी संभाषण झालं. संभाषणामध्ये तो समोरच्या व्यक्तीने नंदुरबार मधून काही लोकांना बोलून त्यांच्यावर भर रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वेमध्ये घुसून त्या आमचे जे राजपूत बंधू त्यांच्या लहान भावाला चाकूने वार करून त्याला ठार केलं. ठार करताना त्याच्या मानेमधून रक्त वाहत होतं. त्या ठिकाणी आता आम्हाला माहित पडलं की त्या ठिकाणी पोलिसांनी व्हिडिओ काढताना अर्धा तासपर्यंत तिथे टाइमपास झाला. अर्धा तास नंतर सिव्हिलमध्ये अर्धा तासपर्यंत त्यांची दखल नाही घेतली. रक्त जाऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे लवकरात लवकर कधी ट्रीटमेंट केली असती तो आज व्यक्ती वाचला असता. सायंकाळी कालची घटना आहे 5 वाजेची. 5 वाजेपासून आज 11 वाजण्यात आले तोपर्यंत त्या लोकांना पोलिसांनी अटक नाही केलेलं आहे. जोपर्यंत ते लोक त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे जे राजपूत बंधू आहे ज्यांची आधी घटना मृत्यू पावले ती बॉडीला आम्ही हात लावणार नाही.